नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यात कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा संयम आता सुटताना दिसत आहे. सरकारकडून 4 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कर्जमाफीची वाट पाहिली. मात्र 4 ऑगस्टची तारीख उलटूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 76,976 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी आवश्यक केवायसीची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे. मात्र त्यानंतरही खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतीची कामं सुरू असताना हातात पैसा नसल्याने बियाणे, खत, औषधं आणि इतर शेतीच्या गरजा भागवताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्जमाफीची रक्कम जमा झाली का याची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी थेट बँकांमध्ये जाऊन चौकशी करत आहेत. मात्र बँकांकडूनही अद्याप खात्यात रक्कम जमा झालेली नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना वेढ्यात काढलं का, असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. कर्जमुक्तीची घोषणा झाली, केवायसी पूर्ण झाली, पात्र शेतकऱ्यांची संख्या देखील निश्चित झाली. मात्र प्रत्यक्षात खात्यात पैसे कधी जमा होणार याबाबत अद्याप शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे सरकारने विलंब न करता लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही खात्यात पैसे न आल्याने अमरावतीतील शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. त्यामुळे सरकार आता या कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा करणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. माझं नाव ज्ञानदेव जगन्नाथ साखरे, महेशपूर सहकार सोसायटी. आम्ही कर्ज घेतलं होतं. गव्हर्नमेंटनी ते कर्ज माफीमध्ये दिलं आणि अद्यापही आमच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहे. आम्हाला जर ताबडतोब जर ह्या पैसा मिळाला तर आम्ही आमच्या शेतीच्या उद्योगात तो लावू शकतो. अजून खात्यात पैसा जमा झालाच नाही आहे. तो कधी होणार आहे त्यांची आम्ही वाट पाहून आलो. विठोबाजी साखरे. आम्हाला सोसायटी माफ झाली पण अजून पैसे काही आले नाही. तर आम्ही वाट पाहत आहोत पैसे. केवायसी केली. केवायसी झाल्याबरोबर आश्वासन दिलं का केवायसी झाल्याबरोबर पैसे जमा होतील. अजून काही पैसे जमा झाले नाही. का सरकारनं आम्हाला काय चिवत्या बनवलं का काही समजून नाही राहिलं. का चॅटच देणी आहे. भेटायला पाहिजे होते तो. कारण की 2 दिवस झाले पैसे येणार होते अगोदर पण अजून आले नाहीत.